नमस्कार. संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टुडंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीतील आमोद या पाठ्यपुस्तकातील चतुर्दश पाठ 14वा धडा प्रतिपदम संस्कृतम म्हणजेच पावलोपावली संस्कृत याचा भाषाभ्यास पाहूया. पहिला प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तरत. पहिला, महोदया किम रूपेण कार्यं करोति. महोदया कोणत्या रूपात कार्यरत होत्या, काय काम करत होत्या. तर त्याचा उत्तर आहे महोदया व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यं करोति. दुसरा प्रश्न, केन माध्यमेन विषय प्रवेश सुगमः भवति. कोणत्या माध्यमाने विषय प्रवेश हा सरळ बनतो, सुगम बनतो. संस्कृत काव्य माध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति. संस्कृत काव्य माध्यमाने विषय प्रवेश हा सरळ बनतो, सुगम बनतो. तिसरा प्रश्न, व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथस्य नाम किम. व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथाचे नाव काय. तर त्याचा उत्तर आहे अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथस्य नाम अस्ति. चौथा प्रश्न, समीरः किम अधिकृत्य संशोधनं करोति. समीर कोणत्या विषयावर संशोधन करीत आहे. तर उत्तर आहे समीरः संस्कृत व्याकरणं संगणकशास्त्रं च इति विषयो किंवा विषयम अधिकृत्य संशोधनं करोति. समीर आहे तो संस्कृत व्याकरण आणि संगणक म्हणजे कम्प्युटर या विषयावर संशोधन करीत आहे. पाचवा प्रश्न, प्रसादस्य संशोधन क्षेत्रम किम. प्रसादाचे संशोधन क्षेत्र कोणते. तर उत्तर आहे प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति प्रसादस्य संशोधन क्षेत्रम अस्ति. सहावा प्रश्न, तनुजायाः व्यवसायः कः. तनुजेचा व्यवसाय काय आहे. तर उत्तर आहे पार्श्वनिवेदनम इति तनुजायाः व्यवसायः अस्ति. पार्श्वनिवेदन हे तनुजाचे व्यवसाय आहे. सातवं, शब्दोच्चारणाचे अभ्यासः केन भवति. शब्द उच्चारणाचा अभ्यास कशाने होतो. उत्तर आहे संस्कृत श्लोकादीनां पठनेन शब्दोच्चारणस्य अभ्यासः भवति. संस्कृत श्लोक वगैरे वाचनाने शब्द उच्चारणाचा अभ्यास होतो. दुसरा प्रश्न, माध्यम भाषेया उत्तरत. माध्यम भाषेत उत्तर द्या. प्रश्न आहे संस्कृत अध्ययनम अन्य क्षेत्रेषु कथम उपयुक्तम. संस्कृतचे शिक्षण, संस्कृतचे अध्ययन अन्य क्षेत्रात कशा प्रकारे उपयोगी पडते. पाहूया प्रस्तावना. वरील प्रश्न आमोदः या पाठ्यपुस्तकातील 14वा धडा प्रतिपदम संस्कृतम म्हणजेच पावलोपावली संस्कृत मधून घेण्यात आलेला असून त्यात संस्कृत भाषेचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. पाहूया उत्तर. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी तेथे संस्कृत भाषेचे ज्ञान आपली जमेची बाजू ठरेल. संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग करून आपण कामातील गुणवत्ता वाढवू शकू. या पाठातली या संदर्भातली उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. व्यवस्थापनशास्त्र शिकवणाऱ्या बाईंना त्या शास्त्राची मूलतत्वे उदाहरण सांगणारे श्लोक संस्कृत महाकाव्यात आढळतात. कायदेशीर सल्लागाराचे काम ते सुद्धा बहुराष्ट्रीय कंपनीत करणाऱ्या गृहस्थांना स्मृतिग्रंथ आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांचे अध्ययन उपयुक्त ठरेल असे त्या क्षेत्रातील जुने जाणते लोक सांगतात. प्रसाद प्राचीन भारतीय रसायनशास्त्रावर संशोधन करतो. लीनाला भारतीय भाषांचे पृथक्करण व विश्लेषण करण्याच्या कामात संस्कृतचे ज्ञान उपयोगी पडते. पार्श्वनिवेदनाचा व्यवसाय करणाऱ्या तनुजाला बोलताना शुद्ध उच्चारणासाठी संस्कृत श्लोक पाठांतर केल्याचा उपयोग झाला. समीर संगणकशास्त्र आणि संस्कृत व्याकरणावर संशोधन करीत आहे. या सर्वांमध्ये संस्कृत भाषेच्या ज्ञानाची उपयुक्तता
आपटलेली असते, हाच एक समान घटक आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात संस्कृतचा उपयोग केला जाऊ शकतो. The study of Sanskrit is useful in various fields. Several Sanskrit treatises like Ramayana, Mahabharata, Kiratarjuniya, Raghuvansham, etc. have shlokas that teach the principles of management. The shlokas give the principles along with illustrations. Using this make it interesting and convenient to communicate the principles to students. The knowledge of Sanskrit is useful even in the field of computers. The knowledge of grammar can be integrated with the knowledge of computers in the creation of softwares. The knowledge of Sanskrit is useful in studying ancient Indian chemistry. Learning linguistics is helpful in the field of softwares for Indian languages. Here the knowledge of Sanskrit helps to analyze modern Indian languages. Learning Sanskrit shlokas helps to better language pronunciation, which is useful in the field of dramatics. The knowledge of Sanskrit allows for clear background narration. It is useful for artists in the field of fine arts too. People knowing Sanskrit can become subject experts in the field of content editing too. तिसरा प्रश्न निर्माणं कुरुत. पहिला आहे श्लोकेषु व्यवस्थापन शास्त्रस्य मूलतत्वानि निर्दिष्टानि. आता श्लोकेषु आहे ही सप्तमी विभक्ती बहुवचनमध्ये आहे, म्हणून आपला प्रश्न निर्माण पण सप्तमी विभक्ती बहुवचनमध्ये होईल. किंवा आपण कुत्र पण लिहू शकतो. कुत्र किंवा केषु व्यवस्थापन शास्त्रस्य मूलतत्वानि निर्दिष्टानि. दुसरा पदवी मया प्राप्ता, मला पदवी मिळाली. आता मया आहे ही तृतीया विभक्ती एकवचनमध्ये आहे, म्हणून आपला प्रश्न निर्माण पण तृतीया विभक्ती एकवचनमध्ये. पदवी केन प्राप्ता, केन हे तृतीया विभक्ती एकवचन आहे. तिसरा प्रसादेन संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं. प्रसादाने संस्कृतचे अध्ययन आहे, शिक्षण आहे ते शाळेत केले. तर शाळा हे शब्द आहे ते एक जागा किंवा स्थळाचा निर्देश करत आहे, म्हणून जागेसाठी किंवा स्थळ असेल तर आपण म्हणतो प्रश्न चिन्ह करताना कुत्र म्हणजे कोठे, त्याने कोठे केले. तर पाहूया उत्तर. प्रसादेन संस्कृतस्य अध्ययनं कुत्र कृतं, त्याने कोठे केले तर शाळेत केले. चौथा समीरः परिषदी निमंत्रितः, समीर परिषदात निमंत्रित झाला होता. तर परिषद सुद्धा हे जागेचा निर्देश करीत आहे, स्थळ आहे, म्हणून समीरः कुत्र निमंत्रितः, समीर कोठे निमंत्रित झाला होता. पाचवा संस्कृत अध्ययनं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति. संस्कृतचे अध्ययन कला शाखेतले विद्यार्थी करतात. तर कला शाखा आहे स्त्रीलिंग, पंचमी षष्ठी विभक्ती एकवचन आहे, म्हणून आपलं प्रश्न निर्माण पण पंचमी षष्ठी विभक्ती एकवचनमध्ये होईल. तर संस्कृत अध्ययनं कस्याः छात्राः कुर्वन्ति, संस्कृतचे अध्ययन कोणते छात्र कोणते विद्यार्थी करतात. समानार्थक शब्द मेलयत. चौथा प्रश्न अ आहे आणि आ मधून आपल्याला शोधायचं आहे त्याचा समानार्थी शब्द. संशोधनम अनुसंधानम, अवगतम म्हणजे समजले, ज्ञातम म्हणजे सुद्धा समजले, सुगम म्हणजे सरळ, सुलभः भाषा म्हणजे आपली भाषा, भारती भाषेला भारती सुद्धा म्हणतात. विरुद्धार्थक शब्दान लिखत. मित्राणि शत्रवः, उत्सुकाः अनुत्सुकाः, विदेशः स्वदेशः. संधि विग्रहं कुरुत. जनेरपि, जनेः अधिक अपि, अधुनैव अधुना अधिक एव, सर्वे अपि सर्वे अधिक अपि, विदेशेष्वपि विदेशेषु प्लस अपि, कस्मिन्नपि कस्मिन् अधिक अपि. मेलनं कुरुत. विशेषणं विशेष्यं. बहवः श्लोकाः, सुगमः विषयप्रवेशः, एका महिला,
शास्त्रविषयकान् ग्रन्थान् साहाय्यकरं ज्ञानम् उत्तमः अभ्यासः उत्सुकाः जनाः। सूचनानुसारं कृतिः कुरुत। अहं वाणिज्यशाखायाः स्नातकः। मी वाणिज्यशाखेचा स्नातक आहे. बहुवचने परिवर्तयत. आता एकवचन आहे, त्याला बहुवचन करायचं आहे, तर अहमचं होईल वयम वाणिज्यशाखायाः स्नातकाः। दुसरा, अहम अध्ययने यत्नं करोमि। मी अध्ययनामध्ये प्रयत्न करीत आहे. वाक्यम विधिलिंगलकारे परिवर्तयत. विधिलिंगलकारमध्ये काय चेंज होईल? फक्त आपलं क्रियापद. तर अहम अध्ययने यत्नं कुर्याम विधिलिंगलकार. तिसरा, सह महोदयम उपगम्य वदती. तो महोदय जवळ जाऊन बोलला. पूर्वकालवाचकम निष्कास्य वाक्यम लिखत. पूर्वकालवाचक आपल्याला काढायचं आहे, तर कोणता आहे पूर्वकालवाचक अव्यय? पूर्वकालवाचक उपगम्य ल्यबंत अव्यय आहे हा. तर उपगम्य आपल्याला काढायचं आहे. सह महोदयम उपगच्छती वदती च. आपल्याला शेवटची जी वदती क्रियापद आहे त्यानुसार आपल्याला उपगम्य करायचं आहे. आणि शेवटी चला. चौथा, अपि भवती संस्कृतं पाठयति. काय तू सुद्धा संस्कृत शिकवतेस? भवती स्थाने त्वम योजत. आपल्याला भवतीच्या जागी त्वम लावायचं आहे. तर उत्तर आहे अपि त्वम संस्कृतं पाठयसि. त्वम सोबत नेहमी पाठयसी शेवटी सी लागतो. गच्छसी, वदसी अशा प्रकारे क्रियापद चेंज होते. पाचवं, पदवी अपि प्राप्ता मया. मला पदवीसुद्धा मिळाली आहे. प्रयोग परिवर्तनं कुरुत. उत्तर आहे पदवीम अपि प्राप्तवान अहम. सहावं, छात्राः संस्कृतम अपि पठितुं शक्नुवन्ति. मुले आहेत संस्कृतसुद्धा शिकू शकतात. एकवचने परिवर्तयत. एकवचनात करायचं आहे तर छात्राः. छात्राः जो कर्ता आहे आणि आपली क्रियापद आहे ते बदलेल. छात्रः संस्कृतम अपि पठितुं शक्नोति. सातवं, वयम कार्यरताः स्याम. आम्ही कार्यरत आहोत. लोट लकारे परिवर्तयत. फक्त आपल्याला स्याम आहे तो बदलायचा आहे, क्रियापद बदलायची आहे. वयम कार्यरताः असाम. नववा, धातुसहित विशेषण तालिकां पूरय. धातू आहे, क्रियापद आहे. तक, तवतु, कृत्यः, शत्रुशानस प्रत्यय. पृच्छ म्हणजे विचारणे. सहावा परस्मैपद. पृष्ठः, पृष्ठवान, प्रष्टव्यः, पृच्छन. रम म्हणजे लीन होणे, रत होणे. पहिला आत्मनेपद. रतः, रतवान, रंतव्यः, रममाणः. कृ म्हणजे करणे. आठवा उभयपद. कृतः, कृतवान, कार्यः, कुर्वाणः. आरूह, रोह. पहिला परस्मैपद. आरूढ म्हणजे चढणे, झाडावर चढणे. आरूढवान, आरोढव्यः, आरोहण. लिख, लिहणे. दुसरा परस्मैपद. लिखितः, लिखितवान, लेखितव्यः, लिखन. सेव म्हणजे सेवा करणे. पहिला आत्मनेपद. सेवितः, सेवितवान, सेवितव्यः, सेवमानः. रभ, पहिला आत्मनेपद. रब्धः, रब्धवान, रब्धव्यः, रभमाणः. मुच, मुंच. सहावा उभयपद. मुच म्हणजे सोडणे. मुक्तः, मुक्तवान, मोचनीय, मुंचन. न्या, न्या म्हणजे जाणणे. नववा उभयपद. ज्ञातः, ज्ञातवान, ज्ञातव्यः, जानन. पा, पीब. पीब म्हणजे पिणे. पहिला परस्मैपद. पीतः, पीतवान, पेयः, पिबन. प्रविश, प्रवेश करणे. सहावा उभयपद. प्रविष्टः, प्रविष्टवान, प्रवेष्टव्यः, प्रविशन. वद म्हणजे बोलणे. पहिला परस्मैपद. उदितः, उदितवान, वदनीयः, वदन. 10व, जालरेखाचित्रं पूरयत. संस्कृत ग्रंथ आहेत. कोणकोणते आहेत ते पाहूया. कौटिल्यम अर्थशास्त्र. कौटिल्य म्हणजे चाणक्य यांचं अर्थशास्त्र. रघुवंशम, किरातार्जुनीय. रामायण, महाभारत, याज्ञवल्क स्मृती हे ग्रंथ आहेत. दुसरा, जालरेखाचित्रं पूरयत. विदेशीयाः जनाः उत्सुकाः. विदेशातली लोक आहेत ते कशासाठी उत्सुक आहेत? तर पहिला आहे भारतीय तत्त्वज्ञानस्य अध्ययनाय. भारतीय तत्त्वज्ञानाच्या अध्ययनासाठी उत्सुक आहेत. योगशास्त्रस्य अध्ययनाय. योगशास्त्राच्या अध्ययनासाठी उत्सुक आहेत. स्थापत्यशास्त्रस्य अध्ययनाय. स्थापत्यशास्त्राच्या अध्ययनासाठी उत्सुक आहेत. इतिहासस्य अध्ययनाय. इतिहासाच्या अध्ययनासाठी उत्सुक आहेत विदेशाची लोक. तालिकां पूरयत.
विश्व संस्कृत परिषदी सहभागिनः जनाः. विश्व संस्कृत परिषदासाठी जे सहभागी होते ते समीर होता सहभागी. संगणक अभियांत्रिकी छात्रः. प्रसादः रसायनशास्त्रस्य छात्रः. लीना भारतीय भाषा विश्लेषिका. तनुजा पार्श्वनिवेदिका. थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज मेरे चैनल को सब्सक्राइब करा, लाइक करा, कमेंट करा.